हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. तुमच्या अपकमिंग FDA एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तर स्टार्ट करूया. द pH ऑफ द फार्मास्युटिकल बफर सिस्टम कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय pH पार्टिशन थिअरी, मायकेलिस मेंटेन इक्वेशन, हेंडरसन हेसलबॅक इक्वेशन, नॉइज व्हायटनी इक्वेशन. pH ऑफ द फार्मास्युटिकल बफर सिस्टम काय यूज करतात फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ pH ऑफ फार्मास्युटिकल बफर सिस्टम? तर बफर मेजरमेंटसाठी असते हेंडरसन हेसलबॅक इक्वेशन, ऑप्शन सी. व्हॉट इज नॉइज व्हायटनी इक्वेशन? कशासाठी असते? तर डिझॉल्युशन रेटसाठी असते ना नॉइज व्हायटनी इक्वेशन. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. रेट ऑफ डिझॉल्युशन इज डिस्क्राइब्ड बाय नॉइज व्हायटनी इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The pH of a solution of HCl is 4. This shows that molarity of the solution is. हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या सोल्युशनचा pH आहे 4. तर मोलॅरिटी किती येईल? तर pH दिलाय, किती दिलाय? 4. pH काय असतो? तर नेगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन असतो ना pH. नेगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन इज pH. या H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशनच असते तुमची मोलॅरिटी. म्हणजेच आपल्याला H प्लसची व्हॅल्यू शोधायची आहे. हीच असणार तुमची मोलॅरिटी. pH किती दिलाय? तर 4. 4 इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच H प्लस इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग ऑफ 4 होईल. आता जर लॉग आठवलं तर 10ची पॉवर -4 येईल. 10ची पॉवर -4 म्हणजे तर 0.0001 येईल ना. 10ची पॉवर -4 हीच असेल तुमची मोलॅरिटी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन सी मध्ये आहे 0.0001. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम मेटाबायसल्फाइट इज. काय असतो सोडियम मेटाबायसल्फाइटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? तर Na2S2O5 सोडियम मेटाबायसल्फाइट. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. Na2S2O5 सोडियम मेटाबायसल्फाइट. यूज काय असतो याचा? तर हे प्रिझर्वेटिव्ह आहे. त्यानंतर इंजेक्शन्समध्ये याचा ॲज ए स्टॅबिलायझर म्हणून यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पोटॅशियम परमॅंगनेट इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲसिडिफाईंग एजंट, अल्कलायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट. काय आहे पोटॅशियम परमॅंगनेट? KMnO4. काय असते? तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे ना पोटॅशियम परमॅंगनेट. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणखी काय पाहिलं होतं आपण पोटॅशियम परमॅंगनेटबद्दल? तर पोटॅशियम परमॅंगनेट इज ॲसिड बाय टायट्रेटिंग इट विथ स्टँडर्ड ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पाहिला होता ना. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. आणखी काय पाहिलं होतं? तर इन दी ॲसे ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड द इंडिकेटर यूज्ड इज पोटॅशियम परमॅंगनेट. हायड्रोजन पेरॉक्साईडच्या ॲसेमध्ये यूज करतात पोटॅशियम परमॅंगनेटचा ॲज ॲन इंडिकेटर. त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेट इज यूज्ड ॲज ॲन अँटी मायक्रोबियल एजंट. इट ॲक्ट्स बाय मेकॅनिझम ऑफ ऑक्सिडेशन. देन ए केमिकल यूज्ड इन ए गार्गल पोटॅशियम परमॅंगनेट. ठीक आहे. हे सर्व आत्तापर्यंत पोटॅशियम परमॅंगनेटवर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बोरिक ॲसिड इज वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड, मिनरल ॲसिड, ऑर्गॅनिक ॲसिड. काय असते बोरिक ॲसिड? तर हे वीक ॲसिड असते ना बोरिक ॲसिड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. फॉर्म्युला काय आहे? H3BO3 बोरिक ॲसिड. इट इज ऑल्सो नोन ॲज हायड्रोजन बोरेट. हायड्रोजन बोरेट असे सुद्धा याला म्हणतात. कशामध्ये यूज करतात याचा? तर याचा बफरिंग एजंट म्हणून यूज करतात. डार्क सोल्युशनमध्ये ॲज ए बफरिंग एजंट यूज करतात बोरिक ॲसिडचा. त्यानंतर हे अँटी मायक्रोबियल प्रिझर्वेटिव्ह आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी ॲसिड इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर, इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर, प्रोटॉन डोनर. तर हे सुद्धा आपण खूप वेळा डिस्कस केले. लेविस थेअरी, त्यानंतर ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी. यावर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. तर अकॉर्डिंग टू लेविस थेअरी ॲसिड्स काय असतात? तर इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर्स असतात ॲसिड्स अकॉर्डिंग टू लेविस थेअरी. बेस काय आहे? तर इलेक्ट्रॉन पेअर डोनर लेविस बेस.
लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार ॲसिड काय असते? तर प्रोटॉन डोनर आणि बेस प्रोटॉन ॲसेप्टर. काय विचारलं क्वेश्चनमध्ये? तर ॲसिड काय आहे अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी? काय येईल? तर ॲसिड इज प्रोटॉन डोनर. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रोटॉन ॲसेप्टर बेस असतो अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी. त्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर डोनर, तर इथे पाहिलं ना आपण, लेविस बेस असतो इलेक्ट्रॉन पेअर डोनर. आणि इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर लेविस ॲसिड इलेक्ट्रॉन पेअर ॲसेप्टर. ठीक आहे, या सर्व कन्सेप्टवर क्वेश्चन विचारण्यात येतो एक्झामला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. म्युरियाटिक ॲसिड इज द सिनोनिम ऑफ. तर आता ऑप्शन्स पाहू नका, मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. कोणाचं सिनोनिम आहे म्युरियाटिक ॲसिड? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सल्फ्युरिक ॲसिड काय आहे? H2SO4 नायट्रिक ॲसिड, HNO3 नायट्रिक ॲसिड. फॉस्फोरिक ॲसिड H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिडला आणखी कोणतं सिनोनिम आहे? तर स्पिरिट ऑफ सॉल्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग टॉपिकल एजंट इज अन एक्झाम्पल ऑफ डिसइन्फेक्टंट अँड डिओड्रंट कॅटेगरी? KMnO4, पोटॅशियम परमॅंगनेट, CaClO2, कॅल्शियम हायपोक्लोराईड, ब्लिचिंग पावडर, H3BO3, आत्ताच आपण पाहिलं, बोरिक ॲसिड, और ऑल ऑफ दी अबाव. कोणतं टॉपिकल एजंट येईल यापैकी डिसइन्फेक्टंट अँड डिओड्रंट कॅटेगरीमध्ये? तर हे असते पोटॅशियम परमॅंगनेट. ऑप्शन ए. पाहिलं होतं ना आपण, ऑक्सिडायझिंग एजंट असते, अँटीसेप्टिक असते, डिसइन्फेक्टंट असते, डिओड्रंट असते. त्यानंतर कोणत्या ट्रीटमेंटमध्ये याचा यूज करतात? तर पोटॅशियम परमॅंगनेट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ युरिथ्रायटिस. युरिथ्रायटिसच्या ट्रीटमेंट करता याचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. केमिकल फॉर्म्युला फॉर टॅल्क इज. तर हा सुद्धा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. टॅल्कचा केमिकल फॉर्म्युलासुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. काय असतो? तर Mg3Si4O10OH ट्वाईस टॅल्क. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन डीमध्ये आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर बऱ्याच वेळा ऑप्शनमध्ये 3MgO4SiO2 आणि H2O हे सुद्धा दिले जाते. तर हे सुद्धा करेक्ट आहे. 3MgO4SiO2 H2O. ठीक आहे. टॅल्कचा यूज कशात करतात? तर टॅल्कचा यूज करतात ॲज ए लुब्रिकंट इन टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर टॅल्क इज ऑल्सो यूज्ड ॲज ए डिस्ट्रीब्युटिंग एजंट. डस्टिंग पावडरमध्ये याचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच इज द बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन? तर आता ऑप्शन्स पाहू नका, आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं. कोणाबद्दल पाहिलं होतं बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन? तर H3BO3 बद्दल पाहिलं होतं ना. काय असते हे? तर हायड्रोजन बोरेट. आणखी काय म्हणतात? बोरिक ॲसिड. याचाच यूज करतात ना टू कंट्रोल pH ॲज ए बफरिंग एजंट इन डार्क सोल्युशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लोरिनेटेड लाईम काय आहे? तर कॅल्शियम हायपोक्लोराईड CaClO ट्वाईस. त्यानंतर सोडियम कार्बोनेट तर Na2CO3. सोडियम कार्बोनेट इज वॉशिंग सोडा. आपण पाहिलं होतं ना, हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट असतो वॉशिंग सोडा. Na2CO3 10H2O हायड्रेटेड सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेट म्हणतात याला. अमोनियम क्लोराईड NH4Cl. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ए स्ट्रॉंग ॲसिड हॅज वीक कॉन्जुगेट ॲसिड, वीक कॉन्जुगेट बेस, स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस, स्ट्रॉंग कॉन्जुगेट ॲसिड. काय असते स्ट्रॉंग ॲसिडचं? तर स्ट्रॉंग ॲसिडचा असतो वीक कॉन्जुगेट बेस आणि वीक ॲसिडचा असतो स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे वीक कॉन्जुगेट बेस? तर ऑप्शन बीमध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए स्ट्रॉंग ॲसिड ॲज वीक कॉन्जुगेट बेस. आणि जर वीक ॲसिड आहे तर बेस असतो तुमचा स्ट्रॉंग कॉन्जुगेट. वीक ॲसिड ॲज स्ट्रॉंग कॉन्जुगेट बेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज ए लॅक्झेटिव्ह? सोडियम बायकार्बोनेट, सोडियम ट्रायसिलिकेट, सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड. लॅक्झेटिव्ह काय आहे? तर लॅक्झेटिव्ह असते तुमचं रोशेल सॉल्ट. रोशेल सॉल्ट असते लॅक्झेटिव्ह. रोशेल सॉल्ट काय असते?
तर सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट ऑप्शन सी. सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट इज ऑल्सो नोन ॲज रोशेल सॉल्ट. हे नावसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा, Na2HCO3, सोडियम हायड्रॉक्साईड, कॉस्टिक सोडा, NaOH. त्यानंतर रोशेल सॉल्टचा फॉर्म्युलासुद्धा एकदा एक्झामला विचारण्यात आला होता. काय असतो केमिकल फॉर्म्युला ऑफ रोशेल सॉल्ट? तर C4H4O6 KNa4H2O, सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट. हे असते सोडियम पोटॅशियम टार्ट्रेट टेट्राहायड्रेट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डायमेथिकॉन इज दी अदर नेम ऑफ कॅलामाइन, टिटॅनियम डायऑक्साईड, सिलिकॉन ऑइल, झिंक स्टिरेट. काय असते डायमेथिकॉन? तर हे सिलिकॉन ऑइल असते ऑप्शन सी. डायमेथिकॉन इज ऑल्सो नोन ॲज पॉलीडायमिथाइल सिलॉक्झेन. पॉलीडायमिथाइल सिलॉक्झेन. ठीक आहे. हे एक सिलिकॉन कंपाऊंड असते. पॉलीडायमिथाइल सिलॉक्झेन, डायमेथिकॉन, सिलिकॉन ऑइल. ठीक आहे. टिटॅनियम डायऑक्साईड काय आहे? तर ओपेसिफाईंग एजंट असते ना. सनस्क्रीनमध्ये याचा यूज करतात ना ॲज अन ओपेसिफाईंग एजंट. त्यानंतर टिटॅनियम डायऑक्साईड इज ॲसिड बाय, तर कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ना, टिटॅनियम डायऑक्साईड इज ॲसिड बाय कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर व्हॉट इज कॅलामाइन? तर कॅलामाइन असते झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. पिंक कलर ऑफ कॅलामाइन इज ड्यू टू फेरिक ऑक्साईड. 2% फेरिक ऑक्साईड प्रेझेंट असते आणि 98% झिंक ऑक्साईड प्रेझेंट असते. काय असते कॅलामाइन लोशन? तर ॲस्ट्रिंजंट असते, अँटी प्रुरायटिक असते. त्यानंतर कॅलामाइन लोशनमध्ये बफरिंग एजंट म्हणून कोणाचा यूज करतात? हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर सोडियम सिट्रेटचा यूज करतात ना ॲज ए बफरिंग एजंट इन कॅलामाइन लोशन. झिंक स्टिरेट काय आहे? तर हे सुद्धा ॲस्ट्रिंजंट आहे, लुब्रिकंट आहे, अँटी मायक्रोबियल एजंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ दी ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. कोणता आहे ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट, ट्रायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट, सोडियम बायकार्बोनेट. ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. तर ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड असते तुमचं सिस्टमिक अँटॅसिड. कोणतं असते सिस्टमिक अँटॅसिड? तर सोडियम बायकार्बोनेट. आणि कोणतं येते? तर सोडियम सिट्रेट असते. ऑप्शनमध्ये काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम सिट्रेट असतात सिस्टमिक अँटॅसिड्स. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 असते. ठीक आहे. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असते तुमचं सोडियम बायकार्बोनेट ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इप्सम सॉल्ट इज मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर इप्सम सॉल्टचा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतो इप्सम सॉल्ट म्हणजे काय? तर इप्सम सॉल्ट असते मॅग्नेशियम सल्फेट ऑप्शन ए. काय असते हे? तर ऑस्मोटिक पर्गेटिव्ह आहे. कॅल्शियम सल्फेट काय आहे? तर जिप्सम. जिप्सम असते तुमचं कॅल्शियम सल्फेट. प्लास्टर ऑफ पॅरिस असते कॅल्शियम सल्फेट. जिप्सम असते कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट असते जिप्सम. आणि POP प्लास्टर ऑफ पॅरिस असते कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. ठीक आहे. हे दोन्ही फॉर्म्युलाज पण खूप वेळा एक्झामला रिपीट होतात. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड काय आहे? तर नॉन सिस्टमिक अँटॅसिड आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया कंटेन्स मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये असते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. व्हॉट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड? तर सिलेक्ट लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्टिव्ह अँड ॲब्झॉर्बंट इज यूज टू प्रिव्हेंट सनबर्न. कोणाचा यूज करतात टू प्रिव्हेंट सनबर्न? तर ओपेसिफाईंग एजंट कोणता पाहिला होता आपण? टिटॅनियम डायऑक्साईड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सनस्क्रीन लोशनमध्ये यूज करतात ना टिटॅनियम डायऑक्साईडचा ॲज ए ओपेसिफाईंग एजंट. याचा यूज करतात टू प्रिव्हेंट UV, टू प्रिव्हेंट सनबर्न. झिंक ऑक्साईड काय आहे? तर याचा यूज करतात ॲज ए डेंटल सिमेंट. डेंटल सिमेंट म्हणून याचा यूज करतात. त्यानंतर आणखी काय पाहिलं आपण? तर कॅलामाइन लोशनमध्ये यूज करतात ना. झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड असते तुमचं कॅलामाइन लोशन. 98% झिंक ऑक्साईड असते कॅलामाइन लोशनमध्ये. झिंक स्टिरेटबद्दल आपण काय पाहिलं?
तर ॲस्ट्रिंजंट आहे, लुब्रिकंट आहे, अँटी मायक्रोबियल एजंट असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कंपाऊंड यूज्ड इन डायरिया: सोडियम नायट्राइट, ॲक्टिवेटेड चारकोल, सोडियम थिओसल्फेट, अमोनियम क्लोराईड. कोणाचा यूज करतात डायरियामध्ये? तर ॲक्टिवेटेड चारकोल वापरतात ना, ऑप्शन बी. ॲक्टिवेटेड चारकोल वॉटरला ॲब्झॉर्ब करते. त्यानंतर हे अँटीडोट पण आहे, अँटीडोट म्हणून पण याचा यूज करतात. हे सोडियम नायट्राइट आणि सोडियम थिओसल्फेट हे कशासाठी वापरतात? हा सुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. सोडियम नायट्राइट आणि सोडियम थिओसल्फेट कशासाठी वापरतात? तर सायनाइड पॉयझनिंगमध्ये याचा यूज करतात ना, ॲज अन अँटीडोट. अमोनियम क्लोराईड तर हे एक्सपेक्टोरंट आहे, सिस्टॅमिक ॲसिडिफायर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. केमिकल फॉर्म्युला फॉर हायपोफॉस्फोरिक ॲसिड इज. तर यात फॉस्फोरस 2 असतात, ऑक्सिजन 6 असतात आणि हायड्रोजन असतात 4. पी डबल बॉन्ड ओ, पी डबल बॉन्ड ओ आणि 4 हायड्रोजन, OH, OH, OH आणि OH. 6 ऑक्सिजन, त्यानंतर 4 हायड्रोजन आणि 2 फॉस्फोरस. हे स्ट्रक्चर आहे हायपोफॉस्फोरिक ॲसिडचं. P2O6H4 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर H4P2O6 ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हायड्रोजन 4, 2 फॉस्फोरस आणि 6 ऑक्सिजन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच अमंग दी फॉलोइंग इज यूज्ड ॲज ए सिस्टमिक ॲसिडिफायर? पोटॅशियम आयोडाईड, पोटॅशियम सिट्रेट, अमोनियम क्लोराईड, सोडियम ॲसिटेट. सिस्टमिक ॲसिडिफायर तर हे सुद्धा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. कोणाबद्दल पाहिलं? सिस्टमिक ॲसिडिफायर. एक्सपेक्टोरंट पण असते. तर अमोनियम क्लोराईडबद्दल पाहिलं होतं ना, अमोनियम क्लोराईड, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे अमोनियम क्लोराईड सिस्टमिक ॲसिडिटीला इन्क्रीज करते, सिस्टमिक ॲसिडिफायर असते. आणखी कोणतं आहे सिस्टमिक ॲसिडिफायर? तर हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि अमोनियम क्लोराईड हे आहेत सिस्टमिक ॲसिडिफायर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅलमाइन इज बेसिक झिंक ऑक्साईड, बेसिक झिंक सल्फेट, बेसिक झिंक कार्बोनेट, बेसिक झिंक हायड्रोक्साईड मिक्सचर. तर कॅलमाइन काय असते? तर बेसिक झिंक ऑक्साईड विथ स्मॉल पोर्शन ऑफ फेरिक ऑक्साईड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आपण पाहिलं होतं ना, 98% झिंक ऑक्साईड असते आणि 2% फेरिक ऑक्साईड असते. जो पिंक कलर असतो कॅलमाइन लोशनचा तो असतो ड्यू टू फेरिक ऑक्साईड. काय असते कॅलमाइन लोशन? तर ॲस्ट्रिंजंट, अँटीप्रुरायटिक असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सल्फोनामाइड्स आर स्ट्रक्चरली अँड केमिकली रिलेटेड टू. गाबा, पाबा, काबा, लाबा. सल्फोनामाइड्स आर स्ट्रक्चरली अँड केमिकली रिलेटेड टू. तर हा फार्मास्युटिकल केमिस्ट्री सेकंडचा क्वेश्चन आला. कशाशी रिलेटेड असतात सल्फोनामाइड्स? तर हे सल्फोनामाइड्स कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट असतात ना. कसले? तर पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिडचे. हे स्ट्रक्चरल ॲनालॉग्स असतात पाबाचे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे इनिबिट करतात डायहायड्रोटेरोएट सिंथेटेज एन्झाईम. सल्फोनामाइड्स इनिबिट डायहायड्रोटेरोएट सिंथेटेज एन्झाईम. ठीक आहे. गाबा काय आहे? तर न्यूरोट्रान्समीटर आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हायड्रोजन पेरॉक्साईड IP यूज्ड ॲज अन अँटीसेप्टिक कंटेन्स. काय असते हायड्रोजन पेरॉक्साईड IPमध्ये? 100% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, 50% weight by volume of hydrogen peroxide, 6% weight by volume of hydrogen peroxide or 75% weight by volume of hydrogen peroxide. Hydrogen peroxide IP used as an antiseptic contains. तर यामध्ये असते 6% weight by volume of hydrogen peroxide. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. काय असते हायड्रोजन पेरॉक्साईड? H2O2. ऑक्सिडायझिंग एजंट असते ना हायड्रोजन पेरॉक्साईड. अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून याचा यूज करतात. अँटीसेप्टिक सोल्युशन जनरली यूज्ड फॉर क्लिनिंग ऑफ वुंड्स अँड इयर्स असते तुमचं हायड्रोजन पेरॉक्साईड. इयर ड्रॉप्समध्ये ॲज अ डिवॅक्सिंग एजंट म्हणून यूज करतात हायड्रोजन पेरॉक्साईडचा. त्यानंतर सेप्टिक सॉकेट्स आणि रूट कॅनलच्या क्लिनिंगसाठी सुद्धा याचा यूज करतात. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड इज ॲसिड बाय द रेडॉक्स टायट्रेशन. त्यानंतर कोणत्या एजंटचा यूज करतात फॉर स्टँडर्डायझेशन इन रेडॉक्स टायट्रेशन? तर फेरस सल्फेटचा यूज करतात ना. हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर माउथवॉशमध्ये किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात हायड्रोजन पेरॉक्साईडचा? तर 1.5 to 3% वेट बाय व्हॉल्यूम.
ठीक आहे. हा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. तुमची FDA आणि RRBची जी एक्झाम होणार आहे, या दोन्ही एक्झामसाठी हे क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.